नमस्कार, मी वनिता सावंत. ओम प्रतिष्ठान विद्यादान योजना ही मागील 5 वर्षापासून आर्थिक दुर्बल घटकातील मुलींच्या शिक्षणासाठी काम करत आहे. आणि आज भक्ती आपल्या ओम प्रतिष्ठान विद्यादानच्या कार्यालयामध्ये आलेली आहे. आपण भक्तीबद्दल माहिती करून घेऊया. भक्ती, तुझं पूर्ण नाव काय? भक्ती दिगंबर बरपुले. अच्छा, आणि काय शिक्षण झालं तुझं आता? मी आता 8वीत आहे. बरं. 10वीला किती टक्के मार्क्स मिळाले? 70.40. अरे वा, मस्त. ट्युशन क्लास लावला होता? हो. अच्छा, आणि कुठल्या शाळेमधून तू शिक्षण पूर्ण केलंस तुझं 10वी? चिखलीच्या मराठी मीडियममधून. अच्छा, नगरपालिकेची शाळा? बरं. भक्तीनं आपलं जे शिक्षण आहे ते PCMC महानगरपालिकेची चिखली येथील जी शाळा आहे तिथून तिचं एज्युकेशन 10वीचं पूर्ण केलेलं आहे. आणि आत्ता मग तुला कुठला विषय आवडतो 10वीच्या, जे तू सगळ्या विषयांपैकी तुला कुठला विषय आवडतो? मॅथ विषय आवडतो. मॅथ्स विषय. व्हेरी नाईस, खूप छान. आणि काय अडचणी आल्या भक्ती शिक्षण घेताना तुला? म्हणजे पैशाची कमी होती. माझ्या पप्पाला नोकरी करतात आणि पैसे नव्हते म्हणून थोड्या पैशाचा क्लास लावला होता, तर त्यातून 70.40 मार्क पडले. चांगले मिळाले. आणि तुझे वडील कुठे नोकरी करतात? कंपनीत कामाला जातात. म्हणजे कुठली पोस्ट आहे त्यांची? काय काम करतात? टाकी बनवतात नाश्त्याची, ते काम करतात, ते बनवतात. त्यांचा किती साधारण महिन्याचा पगार किती आहे माहितीये? 22-23. अच्छा, आणि आई काय करते तुझी? आई पण कंपनीत जाते. बरं बरं. आणि घरामध्ये किती लोक आहात तुम्ही एकूण? 5. म्हणजे आई वडील, तू आणि मी, माझी बहीण आणि भाऊ. ओके, अजून एक बहीण आहे. म्हणजे नेमकं पैशाच्या अडचणी ज्या येतात त्या काय अडचणी आहेत? तुझी म्हणते आता मला क्लास लावताना थोडासा ऍडजस्ट करून लावावा लागला, तुला जो हवा होता तो नाही लावता आला, तर नेमकं काय अडचणी होत्या पैशाच्या? माझ्या पप्पाला काम लागत नव्हतं आणि मम्मी पण घरी असायची तेव्हा. आता कामाला जाते म्हणून. अच्छा, म्हणजे जेव्हा तू 10वीत होतीस तेव्हा त्यांना काम नव्हतं, ते घरात होते तेव्हा, असं म्हणायचं तुला? ओके. तुझं जे घर आहे ते भाड्याने आहे की स्वतःच? भाड्याने. बरं. गावी काही शेती वगैरे प्रॉपर नाही? बरं. तुझं पुढचं स्वप्न काय आहे? म्हणजे तुला काय व्हायचंय पुढे? म्हणजे मला बँकेमध्ये नोकरी पाहिजे. बरं. फक्त बँकेमध्ये नोकरी पाहिजे, म्हणजे चांगल्या प्रकारे. बरं. तू मला मगाशी सांगितलंस की माझं जरा हाताचं पण अडचण आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत होता, तर नेमकं काय हाताचं प्रॉब्लेम आहे ते सांगू शकशील? म्हणजे मी जन्मले का तेव्हापासूनच तो हात फुगला होता, मग तसं झालेला आहे. काय झालं नेमकं? म्हणजे इथं वाकलेला येतो हात, सरळ करता येत नाही, इथं पण हे होतंय. मग त्याच्या काही वेदना वगैरे होतात तुला? तुला शिक्षणाचं महत्व का वाटतं? म्हणजे शिक्षण तुला पूर्ण करायचंय असं का वाटतं? म्हणजे माझं आधीपासून स्वप्न आहे ना, तर माझं शिक्षण मला माझ्या पायावर स्वतःच्या उभं राहायचंय. मग माझ्या आईवडिलांना पण आदर द्यायचंय ना, मग मला शिक्षणाचं महत्व जास्त वाटतंय. ओके, व्हेरी नाईस. म्हणजे स्वतःच्या पायावर उभा राहून आई वडिलांची पण सेवा करायची आहे तुला. गुड, व्हेरी नाईस. मग आता तुला जर ओम प्रतिष्ठानकडून तुझी फी भरायला मदत झाली तर तुझ्या अभ्यासाचा तू अभ्यास चांगला करशील, ही गोष्ट आहेच, पण तुला असं का वाटतं की तुला आम्ही मदत करावी? कोणत्या कारणाने वाटतं? म्हणजे मला गरज आहे म्हणून, आणि मी पुढे शिकेल आणि ते तुम्हाला फायदा पण होईल ना शिकल्यामुळे. आणि तुम्ही जर पैसे दिले तर ते माझ्यासाठी चांगलंच आहे ना, म्हणजे मी पुढे शिकू शकते आणि चांगलं माझ्या पायावर उभं राहू शकते. अच्छा. आतापर्यंत असा एखादा प्रसंग आहे का की त्या प्रसंगामुळे तुला असं वाटलं की नाही, शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि ते शिक्षण माझं झालंच पाहिजे, असे कुठले प्रसंग जीवनात आले का तुझ्या? हा, आले ना. म्हणजे माझ्या आई वडिलांची परिस्थिती नव्हती. आमच्या शेजारी एक मुलगी 10वीला तिला 95% पडले होते. आणि मग माझी मी 4वी-5वीला असेल तेव्हा मला पण असं जाणवलं की आपण 10वीला जर एवढे मार्क पाडले तर आपण जाऊ शकतो ना पुढं, आपण काहीतरी बनू शकतो, आपण जिद्द ठेवली पाहिजे. आणि ती आता ना मोठ्या जॉबवर आहे, नोकरी करते. मला पण तसंच वाटतं की मी पण तिच्या एवढी हवी म्हणून. अच्छा, तुला पण नोकरी करायची, मोठं व्हायचं तुला. व्हेरी नाईस. आतापर्यंत तुला शिक्षणाला सगळ्यात जास्त मदत कोणी केली आहे?
म्हणजे आता घरचेच आई वडील. आई वडील. ओके. आणि शिक्षणातलं प्रेरणास्थान कोणी आहे असं पर्टिक्युलर? शिक्षक, माझ्या शाळेतले शिक्षक म्हणजे खूप आम्हाला प्रेरणा द्यायचे ना. आम्ही शाळेतले वर्ग शिक्षक, परत प्रिन्सिपल सर आणि म्हणजे काही कार्यक्रम असला ना तर आम्हाला सगळं सांगायचे, तुम्ही हे म्हणजे तुम्ही हे शिक्षण घ्या, तुम्ही हे बनता. म्हणजे ना आता मला सरांनी असं हे दिलं की तुला कॉमर्स घे, म्हणजे तुला बँकेत जॉब करायचं ना, तू कॉमर्स घे आणि मग त्याच्यातून शिक. अच्छा, म्हणजे करिअरचं गायडन्स पण देतात तुझे शिक्षक. हां. अच्छा. आणि तुला मॅथ्स मध्ये किती मार्क्स आहेत? 72 आहेत. 100 पैकी 72. चांगले मार्क्स आहेत. आणि म्हणजे तू जेव्हा शिक्षण घेशील, स्वतःच्या पायावर उभं राहशील, तेव्हा तू इतर मुलींच्यासाठी काय करशील? मी त्यांच्यासाठी पण तुम्ही जे काम करताय का तरच काम करेल. त्याला पण स्कॉलरशिप मिळवून देईल. त्यांना पैशाची गरज असेल तर पैसे पण देईल. त्यांची जी अवस्था आहे म्हणजे त्यांना ज्या मुलींना शिक्षणासाठी पैसे लागले त्यांना पैसे पण देईल. असं पैसे कुठले देशील? म्हणजे ते मी कमवलेले. अच्छा, म्हणजे आधी तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि मग तुझ्यासारख्या अडचण असणाऱ्या मुलींना तू मदत करशील, नोकरीला लागून. खूप छान, मस्त. आज आपल्याकडे ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेमध्ये भक्तीबरोबर भक्तीची आई उपस्थित आहे. भक्तीला शिक्षण देताना तुम्हाला काय अडचणी येत आहेत सध्या? काय प्रॉब्लेम होते तुमच्या तिच्या 10वी पर्यंतच्या शिक्षणामध्ये? तिच्या पुढे तिचं कॉमर्स घेतलेलं आहे ना, बँकेत वगैरे नोकरी वगैरे करायची इच्छा आहे. अच्छा अच्छा अच्छा. मग हे 10वीच्या पुढचं शिक्षण घेताना तुम्हाला नेमकी अडचण काय येते आता? अडचण फीची वगैरे. अच्छा. त्यामुळे ओम प्रतिष्ठानविषयी विनंती करते, थोडीफार मदत करावी. अच्छा, म्हणजे फी भरायला अडचण आहे तुम्हाला. बाबा काय करतात तिचे आणि नेमकं आर्थिक अडचण कशामुळे आहे किंवा काय प्रॉब्लेम आहेत घरातले फायनान्शियल? कंपनीत जातात तिचे पप्पा. मग तिचे बाबा नोकरी करतात, तुम्ही नोकरी करताय, तरी पण दोघांच्या नोकरीवर नाही का मुलांची शिक्षण आणि हे सगळं? नाही, 2 मुली आणि 1 मुलगा आहे मला. अच्छा. बरं. आणि तिकडे कामगार म्हणून आहात का ऑफिसमध्ये नोकरीला आहात? नाही, कामगार म्हणून जॉब करतात. अच्छा अच्छा. आणि तिचा अभ्यासामधलं सातत्य कसं आहे? ती हुशार आहे का किंवा? हो, तशी हुशार आहे. बरं. आणि मग तिला जर समजा एखादं स्थळ चांगलं आलं पुढच्या 1-2 वर्षामध्ये, तर तुम्ही तिचं लग्न केलं तर चांगलं होईल, तर तुम्ही लग्न करणार आहात का तिचं? का नाही करणार लग्न? कारण की ती अपंग असल्यामुळे लग्न लवकर नाही करणार. ती जॉबला काहीतरी लागल्याशिवाय. अच्छा अच्छा. अपंग तिच्या हाताचा लहानपणापासून प्रॉब्लेम? जन्मापासून प्रॉब्लेम. बरं. आणि मुलींच्या शिक्षणाचं महत्व काय वाटतं तुम्हाला? भक्ती तर झालंच, त्याच्या जोडीला इतर मुलींनी पण कसं शिक्षण घेऊन शिक्षणाचं मुलींच्या जीवनातलं महत्व काय वाटतं तुम्हाला? प्रत्येक मुलीने शिक्षण घ्यायलाच पाहिजे. का हो? मुलगी स्वतःच्या पायावर उभीच पाहिजे. बरं. की आमच्यावरून अनुभव येतो. काय अनुभव आहे तुमचा? आमची परिस्थिती नव्हती तेव्हा शिकायची, शाळा शिकायची. बरं बरं. म्हणजे तुमच्या आई वडिलांची परिस्थिती नव्हती म्हणून काय झालं मग? म्हणून काय, आता हे आम्हाला आता कंपनीत वगैरे कामगार म्हणूनच काम करायला. अच्छा. मग तुमच्या आई बाबांनी तुमचं वयाच्या कितव्या वर्षी लग्न केलं? वयाच्या मागे 17व्या वर्षी लग्न केलं. म्हणजे बालविवाह साधारण. अच्छा. आणि शिक्षण किती झालं होतं तेव्हा तुमचं? माझं 8वी झालेलं. आणि पुढच्या शिक्षणाला पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबलं. शोकांतिका आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की अजूनही भारत देश स्वतंत्र होऊन एवढ्या वर्षानंतर सुद्धा 8वी पर्यंत शिक्षण घेऊन बालविवाह होत आहेत. याचं एक खूप जवळचं उदाहरण आपल्याला समोर बघायला मिळतंय की इच्छा आहे, शिकायचं आहे, पण केवळ आईवडिलांची परिस्थिती नाही आहे म्हणून भक्तीच्या आईला लग्न करायला लागलं आणि कामगार म्हणून पुण्यात ती एका कंपनीत काम करत आहे. पण पुढे हीच वेळ भक्तीवरती येऊ नये म्हणून त्या शिक्षणासाठी धडपडत आहेत. शिवाय नियतीचा एक विशेष आपण हे म्हणूयात की दुर्दैवाचा भाग की भक्ती हाताने अपंग आहे आणि या अपंग असणाऱ्या भक्तीला शिक्षण अर्धवट न सोडता शिक्षण पूर्ण व्हावं आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहावी म्हणून भक्तीची आई आणि तिचे बाबा धडपडत आहेत. तर खरंच मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व खूप गरजेचं आहे. मुली शिकल्या पाहिजे, स्वतःच्या पायावर उभारल्या पाहिजे. तर या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण आमचे सगळे डोनर्स आणि स्वयंसेवक यांना काय संदेश द्याल? मी जी परिस्थितीतून आली ती परिस्थिती माझ्या मुलीने नाही अनुभवावी
म्हणून मी ओम प्रतिष्ठानाकडे मदत मागते.